सर्वप्रथम मी आपणास सांगू इच्छितो, आपल्या माध्यमातून मायबाप जनतेच्या आशीर्वादाने येत्या 7 तारखेला मायबाप जनता काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहून आम्हाला भरघोस अशा मतानं निवडून देईल, ही आम्हाला विश्वास आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आमचे जे नेते आहेत आदरणीय बाबाजानी दुराणी साहेब व जुनेद भैया दुराणी. बाबाजानी साहेब या मतदारसंघाचे विधानसभेचे विधान परिषदेचे आमदार असताना त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो की गोदावरीचा जो पट्टा आहे, आमचा जो मतदारसंघ आहे जिल्हा परिषदचं सर्कल, हे पूर्ण गोदावरी पट्टा आहे. आणि गोदापट्टा असल्यामुळे या भागात साहेबांनी जे बॅरेजेस बंधारे बांधले, त्या बंधाऱ्यांमुळं या ठिकाणच्या शेतकऱ्यांना प्रचंड असा फायदा झालेला आहे. आणि खरोखरच आमची अशी परिस्थिती होती की पूर्ण जो पट्टा होता, गोदावरीला पाणी यायचं, पण पाणी निघून गेल्यामुळं आम्ही हंगामी बागायतदार होतो. पण आम्ही आता पूर्ण क्षमतेने आमच्याकडं भरपूर असा ऊस उत्पादक शेतकरी झालेला आहे. आणि ते ऊस उत्पादक शेतकरी जो आहे, आज आम्ही जे सुजलाम सुफलाम झालो ते फक्त आणि फक्त बाबाजानी साहेबांमुळं झालो. दुसरा एक महत्त्वाचा विषय असा आहे की कासापुरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये कासापुरीसारखे जे मोठमोठ्या ठिकाणी सभागृह दिले साहेबांनी, तसे प्रत्येक गावामध्ये दिले. जसं की रामपुरी रत्नेश्वर मंदिराच्या ठिकाणी बाबाजानी साहेबांनी 2 सभागृह दिले. प्रत्येक गावात त्यांचे सभागृह असतील, रस्ते नाल्या जे काही विकास कामं असतात ग्रामपंचायत लेवलचे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी जे डीपीचे प्रश्न महत्त्वाचा असतो, मूलभूत प्रश्न जे असतात शेतकऱ्यांचे, ह्या डीपी साहेब आमदार असताना त्यांनी आपल्या मतदारसंघात, आपल्या पाथरी तालुक्यात त्यांनी भरपूर अशा दिलेल्या. आणि मी आपल्या माध्यमातून मायबाप जनतेला एवढीच विनंती करतो की मी मागील 6 महिन्यापासून सतत अविरत असे प्रयत्न करत आहे. मी आपल्या सेवेत आहे 6 महिन्यापासून. आणि ज्यावेळेस गोदापट्टा आम्हाला पूर आला, अतिवृष्टी झाल्यामुळं आमच्या भागात पूर आला होता. त्या पूर आल्यानंतर आमच्या शेतकरी राजा जो पूर्ण अतिवृष्टीच्या याच्यात पूर्ण हे झाला होता, नष्ट झाला होता. शेतकऱ्यांपाशी सोयाबीन नाही, कापूस नाही, काही राहिलं नाही. आणि अशा परिस्थितीत मी फुलाची पाकळी म्हणून त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि त्या शेतकऱ्यांना जे की बाबाजानी साहेबांच्या माध्यमातून आम्ही जे रेशनचे किट वाटप केले, हे आमचं एक सामाजिक कार्य म्हणून, आम्ही ज्या समाजात राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आम्ही त्या समाजासाठी हे सर्व प्रयत्न केले. आणि इथून पुढेही आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी, मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की एखाद्या जिल्हा परिषद सदस्याचं काम काय असतं हे मी येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात या ठिकाणी दाखवून देण्याचा निश्चित असा प्रयत्न करेल. आणि जिल्हा परिषद पदावर मी ज्यावेळेस माझ्या मातोश्री सौभाग्यवती जनाबाई तुळशीराम वाकणकर यांची जी निशाणी आहे पंजा, हाताचा पंजा, या निशाणी समोरील बटन दाबून मायबाप जनतेने आम्हाला भरघोस असं मतदान देतील, ही या ठिकाणी मला आशा आहे. आणि तुम्हाला मी या माध्यमातून एक विश्वास देतो की जिल्हा परिषद सदस्य काय असतो, एक मायबाप जनतेनं मला फक्त संधी द्यावी आणि त्या संधीचं मी सोनं कसं करायचं हे मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जनतेला सांगू इच्छितो. आता हे बघा, आता राहिले 2-3 दिवस. आजपर्यंत कोणी तुमच्या मतदारसंघात, आमच्या मतदारसंघात फिरकला सुद्धा नव्हता. ह्या 8 दिवसात मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरायला लागले हे लोक. आणि स्वतःच्या धनदांडगे जे लोक आहेत, हे लोक ह्या मतदारसंघात स्वतःची पैशाचा वापर करून आणि आर्थिक काही गोष्टींचा वापर करून हे या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत. पण मला विश्वास आहे, या ठिकाणची जनता आहे, आमच्या मतदारसंघातली जी जनता आहे ही अतिशय स्वावलंबी आहे, स्वाभिमानी आहेत. आणि आमच्या मतदारसंघात आम्हाला भरघोस असं मतदान करतील. आणि आमच्या पंजा आणि माझ्यासोबत कासापुरी गणातून जे सत्तूबाई घांडगे जे उमेदवार आहेत, आणि रामपुरी गण जो आहे, माझ्यासोबत असणारे आमचे कॉम्रेड दीपकराव लिपणे, या माझ्यासोबत दोन्ही उमेदवारांना पंजा आणि इळा हातोडा असं मतदान करून, भरघोस असं मतदान करून मतदार राजा आम्हाला आशीर्वाद देतील, ही या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रतिसाद असा आहे की तुम्हाला सांगतो, तुमच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल की एखादी निवडणूक जर जनतेने हातात घेतली तर काही विषयच नसतो. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आपली. आणि तुम्हाला सांगतो, अतिशय उत्साहित आहेत लोक. तुम्हाला म्हणजे तुमच्या माध्यमातून सांगतो, लोक आम्हाला इतका रिस्पॉन्स देत आहेत प्रत्येक गावात गेल्यानंतर.
की तुम्ही तुमची सीट आजच लागली, तुमचा गुलाल तुम्ही आजच उधळवा. म्हणजे लोकांनी एवढं स्वतः मला डोक्यावर घेतलंय आणि त्यांचे उपकार मी तुम्हाला 9 तारखेला निवडून आल्यानंतर सतत 5 वर्ष अविरत प्रयत्न करत राहील, अविरत सेवा करत राहील. हे मायबाप जनतेचे उपकार मी विसरणार नाही आणि मी माझ्या 5 वर्षाच्या काळात प्रचंड असं काम करून दाखवेल, हे मी आपल्यासमोर या ठिकाणी ग्वाही करण्याची इच्छा वगैरे आहे का? काय कोणते काम करताना आपण? नक्कीच इच्छा आहे. तुम्हाला सांगतो, कासापुरी या ठिकाणी जो की माळी समाजासाठी मंदिरासाठी जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्यासाठी मी प्रयत्न करून तो रस्ता मी त्यांना काल त्या ठिकाणचा नमुना नंबर 8 जो असतो, तो त्या ठिकाणी मी साहेबांच्या माध्यमातून, बाबाजीनी साहेबांच्या माध्यमातून काल सुपूर्त केला. त्यानंतर काही ठिकाणी मुरुम, काही ठिकाणी डीपी, हे माझ्याकडून जे काही छोटे-मोठे कामं होत असतील ते मी केले. पण मी तुम्हाला सांगतो, मी निवडून आल्यानंतर माझा सगळ्यात पहिला मी जिथं शब्द दिलेले तिथं मी ते शब्द पूर्ण करणार आहे. त्यामध्ये पहिला शब्द मी दिलेला आहे जवळा या ठिकाणी, जवळा झुटे या ठिकाणी मी निवडून आल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्या ठिकाणी मला दगडी पूल बांधून द्यायचा आहे. जो की जवळावासियांसाठी मुळाई जो देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी आणि त्या ठिकाणून पलीकडं जे आष्टी शहर आहे, त्या आष्टीला जाण्यासाठी दळणवळणाचा मार्ग त्यांचा सुकर होईल. त्यानंतर माझा दुसरा एक असा विषय आहे, की कासापुरी फाटा ते कासापुरी या ठिकाणी जो अतिशय खराब झालेला रस्ता आहे, तो मी पूर्णत्वास नेण्यासाठी त्या ठिकाणी कटिबद्ध राहील. त्या ठिकाणी मी त्या ठिकाणच्या सर्व जनतेसमोर हा शब्द दिलेला आहे आणि तो मी मला कासापुरी गावाने जर 1 मताचं लीड दिली, तर त्या ठिकाणी मी तो स्वखर्चानं तो रस्ता मी मजबूतीकरण करून देणार आहे. असे मला भरपूर कामं करायचेत. असं म्हणजे मतदान घेण्यासाठी काम नाही करायचं मला. मला जनतेच्या प्रश्नात उतरवायचंय, त्यांच्या सुख-दुःखात उतरायचंय. जे की शाळा असतील, दवाखाने असतील, त्यांचे सुख-दुःख काय जे असतील, पोलीस स्टेशन, दवाखाना, जे काही प्रश्न असतील त्यांचे, त्या प्रश्नांची जाण मला आहे. कारण मी सर्वसामान्य कुटुंबातून येतो. मला सगळ्या प्रश्नांची जाण आहे. जनतेला काय लागतं हे मला चांगलं माहिती आहे. आणि तुम्हाला आणखी एक सांगतो, तुम्हाला तुमच्या माध्यमातून मला एक सांगायचं की मला हे भूलथापा वगैरे देणं येत नाही. मी जे आहे ते आहे. मला लोकांची दिशाभूल करायची नाही. मी फक्त एवढंच सांगतो आपल्या माध्यमातून प्रामाणिकपणे सांगतो, की मला काम करायचंय. मायबाप जनतेने मला संधी द्यावी. मी त्या संधीचं सोनं करून दाखवेल. मायबाप जनतेला विनंती आहे, हात जोडून विनंती करतो, की येणाऱ्या 7 तारखेला आपण सर्वांनी येणाऱ्या 7 तारखेला 2 नंबरला माझ्या जे आई आहेत जिल्हा परिषदच्या उमेदवार, त्यांची निवडणूक निशाणी आहे पंजा आणि हाताचा पंजा निशाणीसमोर आपण बटन दाबून 2 नंबरला मशीनवर बटन आहे ते आपण हाताचा पंजा या निशाणीसमोर बटन दाबून प्रचंड भरघोस मतदान करून आम्हाला निवडून द्यावं. आपल्या सेवेत मी 5 वर्ष कटिबद्ध राहील. आपला सालगडी म्हणून मी काम करेल, एवढंच मी या ठिकाणी वचन देतो आणि सर्वांना या ठिकाणी 7 तारखेला भरभरून असं मतदान करावं. या ठिकाणी पंजाला निवडून द्यावं व माझ्या सोबतचे दोन्ही उमेदवार जे की कासापुरी गणातील सत्तूबाई घांडगे व या रामपुरी गणातील कॉम्रेड दीपक लिपणे यांच्या इळा हातोडा या चिन्हासमोरील बटन दाबून आपण भरघोस असं मतदान करावं व माझ्या आई सौभाग्यवती जनाबाई तुळशीराम वाकणकर यांच्या पंजा या निशाणी चिन्हासमोरील बटन दाबून आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं. एवढं बोलून मी माझं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.